अमित शहांच्या 36 तासांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात बऱ्याच घडामोडी घडल्यात। यात सगळ्यात चर्चेची ठरली ती एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 2 वेळा झालेली भेट। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वगळून शिंदे यांनी बंद खोलीमध्ये अमित शहांबरोबर चर्चा केली, त्यांची भेट घेतली। काय झालं या भेटीमध्ये पाहूयात त्याची इनसाइड स्टोरी। अमित शहांचा महाराष्ट्राचा दौरा होता 2 दिवसांचा। या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची 2 वेळा भेट घेतली। एक भेट झाली अमित शहा आल्या आल्या पुण्यात आणि दुसरी बैठक झाली अमित शहा जाता जाता मुंबईत। एकनाथ शिंदे एवढे अस्वस्थ काय आणि एकनाथ शिंदेना अमित शहांना 2 वेळा भेटण्याची वेळ का आली, तर त्याची अनेक कारणे आहेत। पहिलं म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। दुसरं म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची शिंदेंची तक्रार आहे। तिसरं म्हणजे अर्थ खात्याकडून शिंदेंच्या मंत्र्यांच्या फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, असाही शिंदेंच्या तक्रारीचा सूर आहे। शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची ही खरी इनसाइड स्टोरी असली तरी दोघांची भेट महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी झाली, असा शिंदे गटाचा दावा आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे। मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे। ते 1 तास का भेटले, त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेत मी नक्की सांगेन। मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये। खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठीच्या भेटी उघड होतात, त्यासाठी बंद दाराआड चर्चेची गरज नसते। एकनाथ शिंदेंच्या सगळ्या तक्रारींचा रोख हा दादांच्या दिशेनं होता। मात्र अजित पवार म्हणाले अशी तक्रार शिंदे करणार नाही। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। भाजपनेही अजित पवारांच्या सुरात सूर मिसळलेत। एकनाथ शिंदे तक्रार करणाऱ्यातले नाहीत असं भाजपचंही म्हणणं आहे। एकनाथ शिंदे अमित शहांकडे जाऊन तक्रार करणार अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे। अजितदादा स्वतः बोलले आज परत भेट घ्यायला। आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही। त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील। एकीकडे निधी मिळत नाही म्हणून शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच वेळी शिंदेंची ही तक्रार त्यांच्याच गटाच्या मंत्र्यानं खोडून काढली। जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। आणि जलयुक्त शिवार टप्पा 2 याची कामं मोठ्या प्रमाणात आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहेत। त्याच पद्धतीनं 600 हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे, मग पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील, मायनर टँक असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल, वेगवेगळ्या NGOंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे। महायुती सरकारमध्ये ही धुसफूस सुरू असताना ठाकरे गट मात्र मजा बघतोय। एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेऊनही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटला नाही आणि त्यावरून ठाकरे गटानं टोलेबाजी केली।
तर ठीक आहे, अशी स्नेह बोलणं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही. रायगडसारख्या जिल्ह्यात जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडात, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. पण रायगडावर आपण जे म्हणताय, जे भाषण आहे, छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहे. हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासूनच किंबहुना त्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे या ना त्या कारणानं नाराज असतात. ही नाराजी दूर करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी फायलींचा नवा प्रवासही सुरू केला होता. फाईल आधी अजित पवारांकडे जाणार, मग एकनाथ शिंदेंकडे जाणार आणि मग अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे येणार असं ठरलं होतं. तरीही निधी आणि पालकमंत्री पदाच्या नाराजीची फाईल घेऊन शिंदे अमित शहांच्या भेटीला गेले. आता अमित शहा शिंदेंच्या नाराजीची फाईल निकाली काढणार का याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.